पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या तोट्यात दरवर्षी वाढ होत चालला आहे। त्यामुळे याचा भूदंड विनाकारण महापालिकेला सहन करावा लागतो। त्यामुळे हा तोटा कमी करण्यासाठी पीएमपीने तिकीट दरात वाढ करावी अशी मागणी पीएमपीकडे करण्याची तयारी पुणे महानगरपालिकेने सुरू केली आहे। पीएमपीने गेल्या 8 वर्षात तिकिटाच्या दरात एकही वाढ न केल्यामुळे ही मागणी मान्य होऊन यंदाच्या वर्षी तिकिटाचा दर वाढण्याची शक्यता आहे। महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही माहिती दिली। नागरिकांना सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी पीएमपीने कंपनीची स्थापना करण्यात आली आहे। पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीसह पीएमआरडीआयच्या हद्दीत देखील पीएम सेवा देते। पीएमपी कंपनीचे उद्देश ही नफा कमवणे नसून सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात सेवा देणे हा आहे। त्यामुळे ही सेवा देताना पीएमपीला जो तोटा होईल ती रक्कम दोन्ही महापालिकांनी भरून द्यावी असा आदेश राज्य सरकारने दोन्ही महापालिकांना दिलेला आहे। पीएमपीला होणाऱ्या एकूण तोटीमधील 60% रक्कम ही पुणे महानगरपालिका तर 40% रक्कम पिंपरी चिंचवड महानगरपालिका देणे बंधनकारक आहे। जनहक्क टाइम्स सोबत संपादक आरती बाबर आणि उपसंपादक अकबर शिकलकर।